नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. शेतकरी मित्रांनो, सध्या कर्जमाफीचं आश्वासन माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे. 30 जूनच्या अगोदर शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देऊ असं त्यांनी विधानसभेत ही घोषणा केलेली आहे. त्यामुळे कुठेतरी राज्य शासनाकडून कर्जमाफीबाबत पावले उचलली जात आहेत. परंतु माननीय फडणवीस साहेबांचा एकच मुद्दा जास्तीत जास्त चर्चेला जातो आहे आणि तो म्हणजे कोणता, तर की माननीय फडणवीस साहेब म्हणतात की आम्ही कर्जमाफी करू, पण बँकेला फायदा न होऊ देता कर्जमाफी करू. मग शेतकरी मित्रांनो, मला एक गोष्ट म्हणायची आहे. माझ्या माध्यमातून ही म्हणतो आहे आणि शेतकऱ्यांना हा प्रश्न पडला आहे की शेतकऱ्यांना जर कर्जमाफी द्यायची असेल तर बँकेला फायदा होणारच रेग्युलर पद्धतीने, त्याचा विषयच नाही. कारण कर्ज असतं आपलं ₹1,00,000, ते ₹1,00,000 राज्य शासन बँकेला देतं. याचा अर्थ काय झाला की जो पैसा आलेला आहे तो बँकेला गेला, बँकेचा फायदा झाला. मग तुम्ही अशी नेमकी कुठली कर्जमाफी करणार आहात? नेमका याच्यामध्ये बदल काय केला जाणार आहे? वारंवार पद्धतीने माननीय फडणवीस साहेब एकच बोलतात की कर्जमाफी करणार आहोत, पण बँकेला फायदा न होऊ देता कर्जमाफी करणार आहोत. मग ती कशी असेल कर्जमाफी? त्याच्यात नेमकी राज्य शासनाकडून फॉर्म्युले कुठले वापरले जाऊ शकतात? या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो. कारण राज्य शासनानं कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि ती कर्जमाफी फक्त बँकेला फायदा न होऊ देता शेतकऱ्यांना फायदा कसा होईल याबाबतची कर्जमाफी राज्य शासनाकडून केली जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, यावेळेची कर्जमाफी ही पारंपरिक पद्धतीची कर्जमाफी नसेल, अहो हे स्पष्ट होते. कारण या कर्जमाफीत मोठा बदल होणार आहे. तर कोणता बदल होणार आहे? राज्य शासन अशी कुठली फॉर्म्युले वापरणार आहे आणि त्या फॉर्म्युल्याच्या माध्यमातून कुठली कर्जमाफी, कोणत्या शेतकऱ्याची कर्जमाफी केली जाऊ शकते, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो. कारण बँकेला तर फायदा करायचा नाही आणि कर्जमाफी तर करायची आहे. मग नेमकी कशी कर्जमाफी होऊ शकते, हा एक राज्य शासनाचा प्लॅन काय आहे, एक वस्तुस्थिती काय आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, राज्य शासन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. कारण आता राज्य शासनानं शब्द दिला आहे की आम्ही कर्जमाफी करणार आहोत. तर ती कर्जमाफी कशी होऊ शकते आणि कसे फॉर्म्युले राज्य शासन वापरू शकतं, एक 2-4 उदाहरणं राज्य शासनाकडून वापरली जाऊ शकतात. त्याच्यामध्ये पहिला जर मुद्दा पाहिला गेला शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना जर कर्जमाफी राज्य शासनाला जर करायची असेल तर राज्य शासन अगोदर पारंपरिक पद्धतीने जर पाहिलं गेलं तर बँकामार्फत याद्या ह्या सरकारला जात होत्या. मग त्या याद्याच्या माध्यमातून राज्य सरकार ते पैसे पाठवत होतं डायरेक्ट बँकेला. मग तेव्हा शेतकऱ्याची कर्जमाफी होत होती. परंतु ही पद्धत यावेळेस नसेल, यामध्ये मोठा बदल होणार आहे. मग बँकेला फायदा न होऊ देता कर्जमाफी कशी करायची, तर ह्याच्यामध्ये पहिला फॉर्म्युला जर पाहायला गेला तर OTS पद्धत. शेतकरी मित्रांनो, वन टाईम सेटलमेंट. जर शेतकऱ्याचं कर्ज 70 ते 80 हजार असेल मूळ रक्कम, आणि जर बँकेने ती रक्कम 1,10,000, 1,20,000 किंवा 1,50,000 किंवा 2,00,000 जर केली असेल तर त्याचं व्याज राज्य सरकारकडून भरलं जाणार नाही आहे. कारण ते व्याज शेतकऱ्यावर लादणार नाही आहे, ते डायरेक्ट स्वतः राज्य सरकार बँकेशी सेटलमेंट करून ते व्याज, दंड, टॅक्स जो काही आहे तो मायनस करेल आणि उर्वरित जी मूळ रक्कम आहे ती मूळ रक्कम सरकारमार्फत बँकेला भरली जाईल. हा एक फॉर्म्युला वापरला जाऊ शकतो. दुसरी पद्धत जर पाहिली गेली शेतकरी मित्रांनो, जी उद्योगपतींना बँका कर्जमाफी करतात, सरकार कर्जमाफी करतं, OTS पद्धत. OTS पद्धतीने जर उद्योगपतीची कर्जमाफी सरकारकडून केली जाऊ शकते, तर मग शेतकऱ्यांची का केली जाऊ शकत नाही, हाही फॉर्म्युला राज्य शासनाकडून वापरला जाऊ शकतो. जर एखाद्या शेतकऱ्याचं 2,00,000 कर्ज असेल तर OTS पद्धतीने 1,00,000 माफ करून, बँकेमार्फत माफ करून 1,00,000 बँकेत भरायला लावू शकते. त्यामुळे सरकार 1,00,000 बँकेत भरेल, त्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळेल आणि 1,00,000 रुपयाचं व्याज, दंड आकारणी जी होती ती नुकसानीत जाईल, बँकेचं नुकसान होईल आणि शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी मिळेल. हा 2 नंबरचा फॉर्म्युला
राज्य सरकारकडून वापरला जाऊ शकतो. यामध्ये फायदा काय होणार आहे? शेतकऱ्यांची कर्जमाफी बी होईल आणि बँकांना त्यांचं मूळ रक्कमही मिळून जाईल. पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये आपण काय सांगितलं? OTS वन टाईम सेटलमेंट, जेवढी रक्कम आहे तेवढं दंड आकारणी, टॅक्स, व्याज, प्रोसेसिंग फी हे सर्व काटून ह्या गोष्टी केल्यानंतर मूळ रक्कम बँक त्यांना देऊ शकते. मग ह्या 2 फॉर्म्युला सध्या बँकेमार्फत सरकारमार्फत राबवला जाऊ शकतो. याच्यामध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी बी होईल आणि दुसरी म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी तर होईलच, परंतु बँकेचा याच्यामध्ये फायदा होणार नाही. आणि तिसरा जो फॉर्म्युला आहे शेतकरी मित्रांनो, टोटल 4 फॉर्म्युले आहेत ह्याच्यामध्ये. तिसरा फॉर्म्युला जर पाहायला गेला शेतकरी मित्रांनो, जे रेग्युलर शेतकरी आहेत त्या रेग्युलर शेतकऱ्यांचीही कर्जमाफी होईल. कारण रेग्युलर शेतकऱ्याचं मूळ रक्कम सरकार स्वतः भरेल आणि प्रोत्साहन म्हणून रेग्युलरवाल्याला 50,000 अथवा 30,000 25,000 निधी देईल. याच्यामध्ये फायदा काय होईल सरकारचा? सरकार पूर्ण त्याच्या अगोदरचं कर्ज माफी करेल आणि दुसरी गोष्ट रेग्युलरप्रमाणे त्याला जी मिळणारी प्रोत्साहन रक्कम आहे ती 50,000 असो अथवा राज्य शासनाकडून जितकी रक्कम वापरली जाईल तितकी रक्कम दिली जाऊ शकते. हे 3 फॉर्म्युले झाले. आणि चौथा महत्त्वाचा फॉर्म्युला शेतकरी मित्रांनो जर पाहायला गेला तर राज्य सरकारकडून जर बँकेला फायदा न होऊ देता जर शेतकऱ्याची कर्जमाफी करायची असेल तर जी मूळ रक्कम शेतकऱ्याची कर्जमाफीची आहे ती मूळ रक्कम डायरेक्ट DBTच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात टाकली जाऊ शकते. हे 4 पर्याय वापरले तर बँकेचा फायदा होणार नाही आहे आणि शेतकऱ्याची कर्जमाफी होणार आहे. कारण मुख्यमंत्री साहेब काय म्हणतात की आम्हाला बँकेचा फायदा करायचा नाही आणि शेतकऱ्याची कर्जमाफी करायची आहे. मग या 4 पर्यायाशिवाय राज्य सरकारला ही कर्जमाफी करता येणार नाही, अन्यथा बँकेचा तर फायदा ठरलेलाच आहे. आजपर्यंतच्या पारंपरिक पद्धतीमध्ये जी कर्जमाफी होती ती कर्जमाफी यावेळेस नसेल. डायरेक्ट DBTच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हे पैसे वर्ग केले जाऊ शकतात आणि हे पैसे परत बँकेला शेतकरी स्वतः भरू शकतो. मग त्याच्यामध्ये अटी शर्ती आणि दंड व्याज या गोष्टी परत शेतकऱ्याला लागू शकतात. तो शेतकरी वन टाईम सेटलमेंटनं तो फायदा करून घेऊ शकतो. दुसरी गोष्ट, मूळ रक्कम जर शेतकऱ्याच्या खात्यात पडली तर शेतकऱ्याला अधिकार राहील की तो कर्ज भरू शकेल आणि तो स्वतः कर्ज भरू शकल्यामुळं परत त्याला नवीन कर्ज मिळू शकणार आहे. कारण या 4 फॉर्म्युल्यामध्ये सरकारनं जर कर्जमाफी करून जर पैसे जमा केले तर त्याला चौथा ऑप्शन एक राहू शकतं, 5वं, की त्याला परत कर्ज दिलं जाऊ शकतं. कारण यामध्ये जर वेळेस जर बँकेला फायदा जर होत असेल तर हा फायदा कमी करण्यासाठी राज्य सरकार हा फॉर्म्युला वापरू शकतं. जेवढं शेतकऱ्याचं व्याज आहे, दंड आहे, टॅक्स आहे, जे काही लागलेलं आहे ॲडव्हान्समध्ये मूळ रकमेव्यतिरिक्त ते सर्व राज्य सरकार स्वतः समोर बसून बँकेच्या जो ही स्टाफ असतो त्यांच्याकडं जो समिती आहे ती समितीच्या माध्यमातून ही परिस्थिती केली जाऊ शकते. कारण स्वतः समिती ज्या शेतकऱ्यांचं कर्ज आहे ते स्वतः पाहत आहे. डाटा जरी मागितला जात असला तर त्यांच्याकडून डायरेक्ट पाहणी करून नेमकी या शेतकऱ्याने रक्कम किती घेतलेली होती आणि रक्कमेमध्ये व्याज किती लागलेला आहे, दंड किती लावलेला आहे, हे सर्व राज्य सरकारकडून बँकेला माफ करायला लावण्याची परिस्थिती आहे. त्यामुळे हे सर्व माफ करून राज्य सरकार मूळ रक्कम बँकेची देऊन टाकणार आहे. आणि ह्या 3 पर्याय जर राज्य सरकारने नाही वापरले तर सर्वात उत्तम पर्याय, राजकीयदृष्ट्या हा पर्याय होईल की अथवा न होईल माहीत नाही, परंतु हा पर्याय वापरला जाऊ शकतो. कारण हा सर्वात उत्तम पर्याय आहे की शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट DBTच्या माध्यमातून कर्जमाफीची रक्कम टाकली जाईल आणि स्वतः शेतकरी तो कर्ज भरू शकेल. स्वतः कर्ज भरू शकल्यामुळे नंतर त्याला नवीन कर्ज मिळू शकणार आहे. कारण ह्या 4 पर्यायाशिवाय तर राज्य सरकारला बँकेचा फायदा होऊ द्यायचा नाही आणि शेतकऱ्याची कर्जमाफीही करायची आहे. तर हे 4 पर्याय राज्य सरकारकडून वापरले जाऊ शकतात. पारंपरिक पद्धतीची कर्जमाफी यावेळेस होणार नाही आहे. कारण पारंपरिक पद्धतीमध्ये जर एखाद्या शेतकऱ्याचं 1 लाख रुपये जर मूळ रक्कम कर्ज जर शेतकऱ्यानं उचललेलं असेल तर राज्य सरकार की बँका त्या कर्जाला व्याज लावून राज्य सरकारकडून वसुली करत होत्या या अगोदर. कारण त्यांच्याकडून डाटा मागवला जात होता आणि तो घेतलेला डाटा तो परत सरकारला पाठवला जात होता. परंतु तुम्ही कशा पद्धतीने व्याज लावले, कशा पद्धतीनं दंड लावले,
पॅनल्टी किती लावली आहे हे पाहिलं जात नव्हतं, परंतु आता राज्य सरकारकडून हे पाहिलं जाणार आहे. 1 रुपयाही जास्त 1 रुपया बँकेला आता सरकारकडून घेतला येणार नाही आहे. 1-1 रुपयाचा हिशेब देऊनच त्यावर परत राज्य सरकार बँकावर दबाव आणून जेवढं व्याज आहे, दंड आहे माफ करायला लावून मूळ रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात अथवा डायरेक्ट बँकेला सुपूर्द करणार आहे. त्यामुळं बँकेला फायदा न होऊ देता जी कर्जमाफी आहे ती डायरेक्ट बेनिफिट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केलं जाणार आहे. तरच बँकेला फायदा न होऊ देता शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते. कारण DBTच्या माध्यमातून डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होणार आहे रक्कम, मग त्याच्यात थकबाकीदार शेतकरी असो अथवा रेग्युलर शेतकरी असो. हीच एक सर्व शेतकऱ्यांना आपण देतो की माननीय फडणवीस साहेब सारखंच म्हणतायत की आम्ही बँकेला फायदा न होऊ देता कर्जमाफी करणार आहोत. तर अशा प्रकारची कर्जमाफी यावेळेची होऊ शकते आणि पारंपरिक पद्धतीची कर्जमाफी यावेळेस होणार नाही आहे. आणि हे 4 पर्याय वापरून राज्य सरकार कर्जमाफी करू शकतं. कारण सर्वात महत्त्वाचा मुद्दा जर याच्यामध्ये पाहायला गेला शेतकरी मित्रांनो, डायरेक्ट कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे. हे 1 नंबरचं फॉर्म्युला राज्य सरकारकडून सध्या अवलंबला जाऊ शकतो. हीच सर्व शेतकऱ्यांना अपडेट द्यायची होती. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.